कबनूर ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 5 चे आरक्षण बदलल्याचा आरोप करत दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष हुसेन बशीर मुजावर यांनी मंगळवारी 25 ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले। ग्रामसभेत सर्वानुमते ठरलेले आरक्षण कायम ठेवावे आणि संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कबनूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 12 जून 2026 रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती। या ग्रामसभेत प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण सर्वानुमते ठरल्याचा दावा मुजावर यांनी केला आहे। मात्र त्यानंतर या आरक्षणात फेरबदल करून ओबीसी पुरुष आरक्षणाऐवजी ओबीसी महिला आरक्षण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। ग्रामसभेच्या वेळी तालुका विस्तार अधिकारी उपस्थित असतानाही नंतर ठरावात बदल कसा झाला याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। विशेष ग्रामसभेच्या प्रोसिडिंग रजिस्टरमध्ये 52 नागरिक उपस्थित असल्याचे नमूद असून त्यांना विश्वासात न घेता आरक्षणात बदल करण्यात आल्याचा आरोपही मुजावर यांनी केला। या बदलामुळे इच्छुक पुरुष उमेदवारावर अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे। आरक्षणातील बदलाबाबत योग्य चौकशी करून मूळ ग्रामसभा ठरावाप्रमाणे आरक्षण कायम ठेवावे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी उपोषणाद्वारे करण्यात आली। या उपोषणावेळी हुसेन मुजावर यांच्यासह दादासाहेब साठे, इस्माईल ऐनापुरे, मुजमिल मुजावर, बबलू सनदी, आयुब मुजावर, जमील जमादार, विशाल कांबळे, कबीर हजारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। दिनांक 12/6/2026 रोजी मौजे कबनूर ग्रामपंचायत 2026 इलेक्शन संदर्भात विशेष गावसभा घेण्यात आली होती। या गावसभेमध्ये विस्तार अधिकारी म्हणून बीडीओनी नेमणूक केली होती। सदर गावसभेमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते प्रभाग क्रमांक 6 असे प्रभागाची रचना असताना प्रभाग 5 ची आरक्षण एक ओबीसी पुरुष, एक जनरल पुरुष आणि एक जनरल असे आरक्षण सर्वानुमते ठरले असताना अधिकाऱ्यांनी संगनमताने प्रभाग 5 चे पुरुष आरक्षण काढून तिथे लेडीज आरक्षण, स्त्री आरक्षण केले आणि पुरुष आरक्षण इतर प्रभागात टाकण्यात आले। तर ह्या अधिकाऱ्यांचा निषेध आणि संबंधित अधिकाऱ्यांची खात्रीने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही दलित महासंघाच्या वतीनं आम्ही आजचे लाक्षणीय उपोषण करत आहोत। आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर इथून पुढे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि आम्ही इथून पुढे आंदोलन दिशा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही देत आहोत। याच्यापूर्वी सुद्धा आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना या प्रकरणाची गांभीर्य सांगितलं, प्रांत अधिकारी साहेबांना सुद्धा आम्ही या विषयाचं गांभीर्य सांगितलं, परंतु त्यांनी आमची काहीही न समजून घेता आज आम्हाला ही उपोषण बसण्याची वेळ आलेली आहे। आज सुद्धा जर आम्हाला इथून जर काय न्याय मिळणार, काय वाट बघणार नसेल तर इथून पुढे आंदोलनाची दिशा तीव्र करण्यात येईल याची प्रशासनानं दखल घ्यावी।